अक्कलकोट तालुक्यातील उमरा हे गाव, वाकाजी महाराज संस्थान. मी भजन मंडळाचा अध्यक्ष. माझं नाव सोपान मनोहरराव खवले. पुरातन काळात पासून चालत आलेली द्वारका उत्सव हा कार्यक्रम पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी साजरा करण्यात येतो. पुरातन काळात ढोरावर रोगराई आहे, त्यामुळे कोणती इलाज नसताना वाकाजी महाराजचा अंगारा लावून गावकरी लोक त्या बैलाला अंगारा लावल्यावर ते बैल चांगले होत आणि त्यांची तब्येत ठीक होय. त्याबरोबर ते 5 वर्षा नवस वाकाजी महाराजला समजा कबूल करत की बा माझा बैल चांगला झाल्यास मी त्यांना 5 वर्ष रथावर सजावट करून मिरवणूक काढण्यात येईल. तर पहिले मानाचा बैल संस्थानचा निघे, वाकाजी महाराज संस्थानचा. त्याच्यासमोर आमचे भजनराय, वाकाजी महाराज संस्थान, रजिस्टर नंबर 870. भजन अध्यक्ष मी सोपान मनोहरराव खवले. पण काही कारणास्तव त्यांनी तो परंपरा खंडित झाल्याने आता फक्त गावकरी हे स्वखर्चानं स्वतः बैल काढतात. काका, उमरा या गावातील द्वारका उत्सवाची आख्यायिका काय आहे? मी वाकाजी महाराज संस्थान उमरा या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि अध्यक्ष या नात्याने मी सांगतो की माझं नाव रमेश रामराव भगत, वाकाजी महाराज संस्थानचा अध्यक्ष आहे. आणि या गावामध्ये ही जी परंपरा वाकाजी महाराजांनी चालू केलेली आहे ही अखंडपणे चालू राहावी याकरता आम्ही प्रयत्न करीत आहोत. याकरता गावकऱ्यांचं सहकार्य आम्हाला मिळत आहे आणि मिळत राहो ही त्यांच्या चरणी अपेक्षा करतो. द्वारका उत्सवाचे उद्देश काय आहे? द्वारका उत्सवाचे उद्देश आहे की जुन्या काळामध्ये वैद्यकीय सेवा नव्हती, त्यामुळे लोकांचा एक विश्वास होता आणि आजसुद्धा त्यांचा लोकांचा विश्वास आहे. येथील भस्म लावून लोकांच्या बैलांना आराम मिळतो, त्यामुळे लोकांचा आत्मविश्वास पुन्हा वाढलेला आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.